नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या दत्ता चवले माहिती आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आपण पाहतो की ऑगस्ट महिन्यामध्ये पीएम किसानचा हप्ता वितरित करण्यात आला। त्यानंतरच राज्यातील शेतकऱ्याला प्रतीक्षा लागली होती की लवकरच 10 दिवस किंवा 15 दिवसाच्या आत नमो शेतकरी सन्मान योजनेचा जो की पुढील हप्ता म्हणजे 7वा हप्ता आहे तो त्यांना प्राप्त होईल। परंतु मागील 1 महिन्यापासून कसलीच हालचाल दिसत नाहीये आणि अद्यापही शेतकरी या 7व्या हप्त्यापासून वंचित आहे। नेमकं पाहूया की जर हप्ता वितरित होणार असेल तर कोणकोणते टप्पे आहेत, म्हणजे जवळपास 4 ते 5 टप्पे आहेत। हे टप्पे जर पार केले किंवा या प्रोसेसमधनं जर गेला तर आपल्याला हप्ता मिळण्याची शाश्वती किंवा चान्सेस जास्त असतात। मग ते टप्पे कोणते आहेत आणि सध्या जे काही नवीन अपडेट आलेलं आहे 7व्या हप्त्याबद्दल ते कितव्या टप्प्यापर्यंत आपण पोहोचलो आहे आणि कोणत्या तारखेपर्यंत आपण अपेक्षा करू शकतो 7व्या हप्त्याची, ती आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत। त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर माझी तुम्हाला विनंती आहे की या चॅनलला सबस्क्राइब करायला नक्कीच विसरू नका, जेणेकरून शेती आणि शेतकऱ्याशी निगडीत नवनवीन अपडेट्स तुम्हाला वेळेतच एकत्र उपलब्ध होईल। चला तर मग माहितीला सुरुवात करूया। मित्रांनो, जसा ऑक्टोबर महिन्यामध्ये हप्ता वितरण केला झाला त्यानंतर टप्पा 1 की आपण पाहतो की राज्यात जे नमो शेतकरी सन्मान योजना आहे ते पात्र शेतकरी तेच आहेत जे की पीएम किसानचे पात्र शेतकरी आहेत। त्यामुळं ज्या वेळेस पीएम किसानचा हप्ता वितरित केला जातो त्याच वेळेस त्या पात्र शेतकऱ्यांच्या राज्यातल्या याद्या मागवल्या जातात। हे टप्पा नंबर 1 राज्यातल्या याद्या मागवणं, म्हणजे जवळपास 92 ते 93 लाख शेतकरी हे पात्र झाले होते राज्यातले पीएम किसान ज्यांना की हप्ता मिळाला होता आणि आता 7वा नमो शेतकरीचा हप्ता मिळणार होता। त्यानंतर दुसरी टप्पा म्हणजे दुसरी प्रोसेस जी असते ती म्हणजे निधीची तरतूद करणं। मग हे सरकारला जेवढे काही लाख शेतकरी आहेत त्याला 2000 रुपये प्रत्येकी शेतकरी, तर त्याला लागणारा जो काही निधी आहे त्याची तरतूद करणं गरजेचं आहे। मग ही तरतूद सरकारनं केल्यानंतर त्याची घोषणा करणं गरजेचं आहे। मग दुसरा टप्पा जे की जवळपास आता 19,300 कोटी रुपये म्हणजे इतका निधी आहे हा टप्पा या येणाऱ्या 7व्या हप्त्यासाठी सरकारने जमा केलेला आहे आणि याची तरतूदही केली आहे। तर ह्या टप्प्यामध्ये आपल्याला दुसरा टप्पा पार झालेला दिसतोय। तिसरा टप्पा काय आहे की GR काढणे। प्रत्येक हप्ता वितरण करण्याच्या अगोदर GR काढला जातो। त्या GR मध्ये संभाव्य तारीख जी आहे ती तारीख डिक्लेअर केली जाते आणि तो GR काढला म्हणजे तिसरा टप्पा पार झालेला असतो। चौथा टप्पा म्हणजे ज्या दिवशी तुमचं तारीख ठरलेली आहे त्या तारखेच्या दिवशी ऑनलाईन पद्धतीनं पैशाचं वितरण हे केलं जातं। मग FTO प्रोसेस असेल किंवा IMPS NEFT असेल, मग प्रत्येक पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे हे पाठवले जातात। हे आहे चौथा टप्पा। त्या प्रकारे आपण पाहिलंय की पात्र शेतकऱ्यांची यादी घेणं पहिला टप्पा आहे, दुसरा निधीची तरतूद करणं, तिसरा आहे GR काढणं आणि चौथा टप्पा आहे त्याचं वितरण करणं। मग आता जे काही नवीन हाती अपडेट्स आलेले आहेत 3 तारखेला ती म्हणजे निधी जो काही लागणार आहे, म्हणजे 92 ते 93 लाख शेतकरी जे आहेत त्यांना जे काही निधी लागणार आहे तो निधीची तरतुदी करण्यात आलेली आहे। मग आता तिसरा टप्पा जे GR निघेल आणि जी वितरणाची तारीख जी की चौथा आणि फायनल टप्पा असणार आहे ते जवळपास 15 सप्टेंबरच्या अगोदरच या निधीचं वितरण होईल। आशा करतो की ही जी काही माहिती आहे आपल्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।